देवांचा तू देव गणपती मोरया, देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया. बाबा, आपल्या घरी पण देवबाप्पा कधी येण्याचा? आई, तू तरी सांग ना बाबाला. सगळ्यांच्या घरी देवबाप्पा येते, आपल्या घरी कवा येईल देवबाप्पा? चिऊ, या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी देवबाप्पाला नक्की आणू आपल्या घरात. आई, तू दरवेळी अशीच सांगते, पण मला माहिती आपल्या घरी कवा गणपती बाप्पा येणार नाही. बेटा, नको टेन्शन घेऊ. ये वर्षी आपल्या घरी गणपती बाप्पा नक्की आणू. तुम्ही येतो थांबा, मी देवबाप्पाला जेवण येतो. गणपती बाप्पा विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव. काय पाहिजे? शेठ, बाप्पाची मूर्ती पूजन होती. बाप्पाची मूर्ती? ही बघ, ही 8,000ची मूर्ती आहे. ही बघली, ही 6,000ची मूर्ती आहे. ती तिकडं 4,000ची मूर्ती आहे. नाही, ही 2,000ची. तुझ्यासारखे माणसासाठी ना ही 1,000चीच मूर्ती बरी आहे. शेठ, मग ती 1000वालीच द्या. शेठ, 700 रुपये 300 कमी पडतात, पण नक्की देईन शेठ नंतर. अजिबात चालणार नाही. व्यवहारच्या ठिकाणी व्यवहार ना. तुझी मूर्ती जेवायची लायकी नसेल ना, ते कणाला आले मूर्ती जेवायला? शेठ, नक्की पैसे देन, मूर्ती द्या ना. माझ्या पोरीची जाम इच्छा होती की एकदा तरी आपल्या घरी गणपती आणावा. शेठ, माझ्या पोरीसाठी मूर्ती द्या ना. ना, मी काय समाजसेवा करायला नाही बसलो. शेठ, आवरी अडचण करा. पर्यंत तुमचा इकडे काही काम असेल ना, तो मला सांगा, मी काम करीन. पण आज मूर्ती द्या म्हणा. तुला एकदा सांगले समजे नाही करा? हा, अरे धंदे नाही, मला खोटी करायला आले. इथे का टाइमपास चालू आहे का? चल निघ, चल निघ, चल निघ, चल भिकारीगंचा. शिव बेटा, मला माफ कर. मी तुझी इच्छा नाही पुरी करू शकत. आपल्यासारखे गरिबांचे नशिबात देव पण नाही. बाबा, नको रडू, नको मला गणपती बाप्पा. आपण कधीच आपल्या घरी बाप्पा नाही आणायचं. मी परत कधीच नाही सांगणार तुला. किरबाला कला लढते तू? हा ना, तुझं गाव कांचा काय रते तू? तुला बोलता येत नाही का? तुझ्या आई बाबा कुठे आहेत? बाबा, त्याला आई बाबा नाही वाटतं.
अरे पण तू लढते कला, तुला भूक लागली का? आता कळला तुला? तुला आमच्या घरा येवाच आहे बाबा. तू हा बोलते त्याला घे ना आपल्या सोबत आपल्या घरी. चिऊ शिव बेटा, मना पण त्याला घराने वाशा वाटते, पण काय करशील, आपली घरची परिस्थिती नाही चांगली ना. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत. हो, याला आपण आपल्या घरी न्यायचं का? जिथं आपण एक भाकर खातो ना, तिथं आपण अर्धीच भाकर खाऊ, पण याला आपण घरी नेऊ. आजपासून तुला एक भाऊ भेटला आणि तुला एक बहीण. पण बाबा याचं नाव काय ठेवायचं? आज गणेश चतुर्थी आहे ना, मग याचं नाव आपण मोरया ठेवू. हा मस्त आहे मोरया दादा. मोरया दादा या आपल्या घरी. गणपती बाप्पा माझा मोरया. बाप्पा नेहमी आपल्या मागे उभा असतो, पण तो आपल्याला संकटांपासून वाचवत नाही, तर त्या संकटातून लढण्याचं बळ देत असतो. कधी अडचणी येतात तर कधी सोप्या वाटा हरवून जातात. तेव्हा बाप्पा मात्र एक गोष्ट पाहतो, आपण माणूस म्हणून किती मोठ्या मनाचे आहोत. म्हणूनच प्रार्थनेत श्रद्धा ठेवा, पण कृतीत नेहमी चांगले कर्म करा.